मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सेवागिरी महाराजांच्या निमित्त पावनभूमीमध्ये आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान पडत आहे. आणि आज आपल्यासोबत आहे नाशिकचा आशिक, तीन फेऱ्याचे रन मशीन म्हणून एक बादशाह, एक ओळख आहे आज विराट. आज मालक सुद्धा त्याच्यासोबत आहेत. आज त्यांना पण आपण चर्चा करणार आहोत. बाबा, आज तुम्ही पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आलेले आहेत. काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल? आणि सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. माझी ओळख शरद लघुपूरकर, राहणार आम्ही निमगाव वाकडा, निफाड तालुका, नाशिक. तर ह्या मैदानात आम्हाला गुलालाची खूप अपेक्षा आहे आणि गुलाल आम्हाला भेटावा असे आमची स्वामी समर्थाच्या कृपेने आणि भोले बाबाच्या कृपेने आमची अपेक्षा आहे. बघा, बाबांनी ओळख सुद्धा खूप चांगले सांगितलं आहे आणि विराटने एक महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगला असा इतिहास घडवलेला आहे. बाबा, काय सांगाल आज विराटबद्दल? कारण विराटने तर पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये खूप चांगलं नाव गाजवलं आणि महाराष्ट्राला दाखवून दिला नाशिकचा आशिक म्हणून एक त्याला नाव सुद्धा दिलेलं आहे. आणि तीन फेऱ्याचा ओरिजिनल बादशाह म्हणून विराटची ओळख आहे. काय सांगाल विराटबद्दल अजून? विराटबद्दल आम्हाला विराटबद्दल खूप अपेक्षा आहे आणि विराटने जेवढं माझं नाव कमावलेलं आहे तेवढ्यातच मी खूप त्याचा अभिमान करतो. आणि मी माझ्या विराटबद्दल आहे ना, आजही आणि उद्या बी त्याची अशी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो. खूप चांगलं बाबांनी सांगितलेलं आहे. आणि आज पुसेगाव हिंदकेसरीमध्ये विराट आणलेला आहे तुम्ही. कितव्या गटामध्ये गाडी पळणार आहे? आज आमची 51 गटामध्ये 6 नंबरला 2 नंबरला गाडी आहे आणि आमचा पहिरा बी चांगला आहे. बघा, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आहे. आणि 2 नंबर कितव्या गटामध्ये? 51 गट, 2 नंबर पाटी आणि विराट आणि बाजी हे दोन्ही संगती पळणार. बघा, खूप चांगलं असं सांगितलेलं आहे. आणि आज छोटे मालक सुद्धा आज आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. काय वाटतंय दादा, आज विराटने तर पेडगाव हिंदकेसरीमध्ये एक लंकाच लावली होती. कारण बरेच जणांनी बघितलं की विराट नाशिकचा आशिक हा जिथे जातोय तिथे गुलाल प्राप्तच होतोय. काय सांगाल त्याच्याबद्दल? तर तो कसा दिसतो छोटा, पण काम त्याचं मोठं आहे, त्यामुळे त्याचं काही विशेष नाही. म्हणजे दिसायला तो बारका दिसतो, पण जेव्हा सुटतो तेव्हा मग निघूनच जातो. मग कोणाचा विचार नाही करत तो. मग शेजारी कोण आहे काय त्याचा विचार कोणालाच नाही. म्हणून तर त्याला रन मशीन, नाशिकचा आशिक म्हणून एक नाव दिलेलं आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल? त्याला आता पंच कमिटीनेच त्याला नाव दिलंय नाशिकचा आशिक. तीन फेऱ्याचं ओरिजिनल रन मशीन. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल, आज पेडगाव हिंदकेसरीमध्ये इतिहास घडवून दाखवला. हो, इतिहास तर घडला. वाटत पण नव्हतं पहिले. म्हणजे ओपनला आधी 2 फेरे पळाला, सेमीला मार खाला बैल नापुरल्यामुळं. मग दुसऱ्या दिवशी 3 फेरे गाडी बांधून सेमी 1 नंबर तासाने काढली होती, तर 2 नंबर तिथं आपण केलं होतं. खूप चांगला असं आज विराट नाशिकचं नाव खूप पुढे नेत आहे आणि रन मशीन म्हणून त्याची एक ओळख आज तयार झालेली आहे. काय सांगाल अजून विराट जे गुलाल प्राप्त राहतोय, काय सांगाल अजून? आजपर्यंत विराटच्या आदतपासून आत्तापर्यंतचे कम से कम 35 ते 36 गुलाल आहे आत्तापर्यंत. ते पण सगळ्यात. आणि आजपर्यंत बैल कधीच हलक्यात पळत नाही आला, सगळ्यात टॉपमध्येच पळतोय बैल. कुठून घेतला होता विराट? विराट तिथूनच आमच्या गावातून घेतला होता. गाडी उतरती तिथूनच आपण घेतलेला होता. कुठल्या जातीमधला विराट आहे? हा, म्हैसूर आहे, म्हैसूर म्हणलाय. खूप चर्चा असते जेव्हा विराट मैदानामध्ये येतोय आणि चाहते सुद्धा खूप विराटच्या मागे असतात. कारण विराटनी तसं करूनच दाखवतोय. गुलालाचा थरार एक घेऊन दाखवतो आणि 3 फेऱ्याचा ओरिजिनल बादशाह म्हणून त्याची एक ओळख नेहमी सोडतच असते. म्हणजे त्याचं कसं आहे, कमी दिवसात त्यांनी खूप नाव केलंय. म्हणजे आत्ताच्या स्थितीला अजून तो दुसरा आहे. कम से कम 4-5 महिने अजून दुसऱ्यात, म्हणजे एवढं सीझन दुसऱ्यात काढल. कमी दिवसात आत्तापर्यंतचं बैलगाडी क्षेत्रात तेवढाच एक आहे का कमी दिवसात त्यांनी मालकाचं इतकं नाव केलंय. आज पुसेगाव हिंदकेसरीमध्ये तुम्ही आलेले आहेत. सेवागिरी महाराजांचा आज पावनभूमीमध्ये आपण आज उभे आहोत. काय वाटतं त्या आज या नियोजनाबद्दल? असतं नियोजन टॉपच आहे. आता महाराजांच्या याच्यात असेल तर आपण इथं गुलाल करू शकतोय. जे महाराजांच्या मनात असेल देवाच्या कृपेने तर आपण करू शकतो. बाकी नशीब, पायरा किती पण टॉपचा लावला, शेवटी नशीब असलं तरच आपण.
आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान पूर्ण भरलेलं आहे. काय वाटतंय मैदानाचं नियोजन कसं वाटतंय? मैदानाचं नियोजन तर एकदम बेस्ट आहे, काहीच अडचण नाही. सर्व सोय वगैरे एकदम व्यवस्थित आहे. गाड्या थांबायला वगैरे एकदम व्यवस्थित जागा आहे, काही अडचण नाही. आजचा जो पायरा आहे काय सांगाल त्याच्याबद्दल सुद्धा? टॉपचाच पायर आहे, भाजी म्हणून बैल आहे आपला, नाशिकचाच आहे, चर्चेतलाच बैल आहे आणि भरपूर वेळेस तो ट्रिपल हिंद केसरी झालेला आहे. आता सध्या फॉर्ममध्येच आहे तो. तर आपलं नाशिकचीच गाडी पाळणार आहे, आपली जिल्ह्याचीच गाडी पाळणार आहे. सहकारी सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय वाटतंय आज विराट तुम्ही घेऊन आलेले आहेत पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये? काय चांगलं वाटते आहे मैदान पुसेगावचं, त्यामुळं छान वाटते. आज तुम्ही तर नेहमी विराट सोबत असताच. मागील पेडगावमध्ये सुद्धा त्यांनी एक छाप सोडलेली आहे. आज काय वाटतंय? आज काय करून दाखवेल? आज पण तो छाप सोडणार, तो काय रॉकेटच आहे, विषयच नाही. तो आज पण काय ना काहीतरी घडवून दाखवणार, इतिहास घडवणार. खूप चांगलं सहकार्यानं सांगितले. अजून सहकार्य आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा तुमचं नाव सांगा. विशाल सालगुडे. आज पुसेगाव हिंदकेसरीमध्ये जो आनंद बघायला भेटत असतो, आज पंढरपूर म्हणून एक ओळख आहे. आज तुम्ही सुद्धा पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हजर आहेत. काय वाटतंय आजच्या नियोजनाबद्दल? कसं वाटतंय नियोजन इथलं? जोरात आहे ना, पहिल्यांदा चालू आहे एवढं मोठं मैदानात, पहिल्यांदा बघतोय एवढं मोठं गाड्या बैलाच्यात. विराट बद्दल काय बोलाल? विराट तर जोरातच आहे, विराट बद्दल काय बोलायचं. बघा खूप आनंद आहे, पहिलीच वेळ आलेले आहेत आणि मामा भाचे सुद्धा आहेत. खूप चांगलं. बाबा काय वाटतंय का बैल आज लहानपणापासून खूप नाव करत आहे, काय वाटतंय आजच्या नियोजनाबद्दल? काय वाटतंय? आजच्या नियोजनाबद्दल श्रेय जातं ते माझ्या मुलाला जातं. सगळं नियोजन तो करतो आणि सगळ्यात मोठं श्रेय तर विराटनी माझं खूप म्हणजे नाव कमावण्याची हे दिलेली आहे. आज लहानपणापासून असताना लहान खूप छोटा होता तसा घेतलेला आहे, तेव्हापासून तो मला गुलालातच ठेवतो कायम. बाबा समजा जर तुम्हाला एखादा गाडा मालकाने कॉल केला, गरीब गाडा मालकाने, तर पायरा द्याल का? कारण हो. आजकाल पायऱ्यासाठी खूप अडचणी येतात. 100% मला चांगले पैरेवाल्यांचे फोन आले का 50-50 हजार रुपये वायदी देऊन सुद्धा मी वायदी घेतलेली नाही. जो गरीब असेल ना त्याला मी पैरा देतो, जे जे श्रीमंत असतील त्यांना पैरा देतो. पण आज मी आजपर्यंत त्याच्या नावासाठी आणि त्याच्यासाठी रुपयासुद्धा कोणाकडून घेतलेला नाही. मी आज जवळजवळ 400-450 किलोमीटरवरून येतो. माझा जवळजवळ 10-15 हजार रुपये खर्च होतो, तरी मी कुठल्याही व्यक्तीकडून रुपयासुद्धा आजपर्यंत घेतलेला नाही आणि घेणार नाही. आणि गरीब असो कोणी असो आपल्याला फोन केला का आपण त्याला हो म्हणतो. बघा खूप चांगलं असं बाबांनी सांगितलं आणि जुना गाडा मालक सुद्धा आहेत. बाबा तुमच्या तुमच्या ज्या एरियामध्ये जो घोडा बैलाचा खेळ होतोय, कशा प्रकारे होतोय? विराट तिथे तिथे सुद्धा नाव करत असतोय. हो तिकडे बी केलेलं, पण आम्ही विराट फक्त दोनदा तर तीनदाच बैल घोड्यामध्ये शर्यतमध्ये हाकलेला आहे. त्याच्यानंतर जे 3 फेऱ्यांना बैल काढला तर मुंबईला बी नेला आणि बिनजोडला बी मुंबईला हाकला. तेव्हा आम्ही तसं घोड्यामध्ये त्याला हाकतच नाही आणि घोड्यामध्ये आमच्याकडे शर्यत चालतात ते, पण मग ते नाशिक भागात आहे ना घोड्या बैलांचं नाव आहेच आहे. बघा बाबांनी खूप चांगलं सांगितलेलं आणि छोटे मालक सुद्धा आहेत, त्यांना पण विचारूया. दादा आता तुम्ही एवढं विराट पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत आणि खूप चांगला असा महादेवाचा नंदी आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक छाप सोडलेली आहे. खूप चांगलं असं नावसुद्धा केलेलं आहे. जर नवीन गाडा मालक एखादा बैल घेतोय तर काय सांगाल, कशा प्रकारे बैलाची मशागत केली पाहिजे, त्याचा खुराक कसा दिला पाहिजे, त्याचा व्यायाम कसा दिला पाहिजे, काय सांगाल? खरं सांगायचं म्हणजे मी बैलाला व्यायामच देत नाही. जे कोणी अवताला हाणतं, कोणी चालवतं, मी तसलं बैलाला कसलंही काही करत नाही. आणि हे माझं फक्त प्रॉपर घरचं डाईट आहे. बाकी बैलाला व्यायाम कसलाही कुठलाही काहीच नाही. त्याचा इतका तो व्यायाम होतो, 500 किलोमीटरवरून येतो म्हणलं तो व्यायामच होतोय ना त्याचा. बरोबर. तर त्याच्यापेक्षा त्याला काय व्यायाम पाहिजे? नवीन गाडा मालक आता बघा खूप चांगले असे दिसत आहेत. आज तुमच्या समोरच पुष्पराज श्रीनाथ केसरी 3 नंबरचा मानकरी आणि महाराष्ट्राच्या लाडका मथुरमध्ये पळालेला आहे आणि विराट सुद्धा मिळता जुलता चेहरा मथुर सारखाच दिसतोय. काय बोलाल आज? आता ते कसं आहे, आता या मैदानात तुम्हाला पुष्पराजची निवराजचीच गाडी पाहायला भेटली असती, पण एक 10 मिनिटावरून आमची सगळी चुकमुक झाली. फक्त त्यांचा लेट फोन आल्यामुळं आपण मग पायरा आपला झालेला होता.
नाही तर तो पुष्पराज आणि विराटच तुम्हाला पळताना भेटला असता आज बघायला. खूप चांगलं दादाने सांगितलेलं आहे. आज जो नियोजन तुमचा पुसेगावचा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.